नीरा व भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरा खोऱ्यातील साखळी धरण व उजनी जलाशयातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे। नदीकाठच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। पंढरपूर चंद्रभागा वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे, तर जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे। कोल्हापूर पद्धतीचे 8 बंधारेही पाण्याखाली गेले आहेत। नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली। मागील 4 दिवसांपासून भीमा व नीरा खोऱ्यातील धरणांच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। वरून येणाऱ्या पाण्याचा फ्लो पाहता धरणातील पाणी पातळी समतोल राखण्यासाठी मागील 2 दिवसांपासून उजनीतून 19,000पेक्षा जास्त व वीर धरणातून नीरा नदीत 1000 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हे सर्व पाणी नीरा नरसिंहपूर पासून एकत्रित भीमा नदी पात्रात वाहत असल्याने याचा फटका पंढरपूर तालुक्याला बसत आहे। या पाण्यामुळे नदीकाठच्या परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, तर अचानक आलेल्या पाण्यामुळे विद्युत पंप बुडाले आहेत। काही शेतकऱ्यांची पुराच्या पाण्यातून आपले साहित्य वाचविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे चित्र नदीकाठच्या परिसरात आहे। पंढरपूर तालुक्यातील 8ही बंधारे पाण्याखाली गेले असून त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। पुराच्या पाण्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे, आपत्कालीन व्यवस्था तैनात आहे। भीमा नदीला आलेल्या पुरामुळे उंबरे, आव्हे, पटवर्धन, कुरोली, गुरसाळे, अजनसोंड, बठाण आदी 8 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे या सर्व बंधाऱ्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा म्हणून बंधारा परिसरात महसूल कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे।